स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव वीज बिलाकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी वेधलं शासनाचं लक्ष. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची शासनाकडे मागणी. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी जनहिताच्या प्रश्नांवर मागण्यांची मालिका. सोलापूर शहरातील नागरिकांना वीज पुरवठ्यासाठी बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे अनेकांचं वीज बिल दुप्पट तिप्पट येत आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी गुरुवारी सभागृहात याकडे शासनाचं लक्ष वेधत यातील तांत्रिक चुका दुरुस्त करण्याची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करावं अशी आग्रही मागणी आमदार देवेंद्र कोठेंनी केली. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, गेल्या 2 महिन्यांमध्ये ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले त्यांना दुपटीनं तिपटीनं वीज बिल येत आहे. त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये नाराजी पसरली. अनेक ठिकाणी हे स्मार्ट मीटर सक्तीनं बसवण्यात येत असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अनेक नागरिकांना घर भाड्याच्या दुपटीनं वीज बिल आहे. ज्या घराचं वीज बिल दरमहा 500 रुपये येत होतं अशात घरात तब्बल 1500 रुपये वीज बिल येत आहे. या सर्व संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळानं सविस्तर स्पष्टीकरण द्यावं. स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिक चुका असल्यास सरकारने स्मार्ट मीटर सक्तीनं बसवण्यास स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत, परंतु तरीही मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून स्थगिती दिली. अशा अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात काम करणाऱ्या अनेक वर्षांचा तांत्रिक अनुभव असणाऱ्या अभियंत्यांना कायम करण्यासाठी शासनानं पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठेंनी केली. पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांची जनहितांच्या प्रश्नांवर मागण्यांची मालिका. पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांची जनहिताच्या प्रश्नांवर मागण्यांची मालिका दिसून येते. मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रश्न, अंगणवाडी मदतनीसांचे प्रश्न, अतिरिक्त हृदयरोग रुग्णवाहिकेची मागणी, सार्वजनिक आरोग्य परिचारकांचा प्रश्न, सोलापूर शहराची 1400 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, ई बस सेवा, सोलापूर महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प अशा अनेक प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात आवाज उठवला. विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्यांना संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळाल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागणार असल्याचं दिसतंय. जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेहमीच जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य देण्याची राहिली आहे. याच भूमिकेचं पालन करत नागरिकांना स्मार्ट मीटर सक्तीमुळे बसणारा आर्थिक भुर्दंड थांबावा याकरता सभागृहात स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलाचा मुद्दा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कुशल अभियंत्यांचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिलाय. दोन्ही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णयाची खात्री आहे. महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली. सोलापूर शहरामध्ये सर्वत्र स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत आहेत. मागच्या 1-2 महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं अध्यक्ष महोदय वीज बिल हे दुपटीने तिपटीने वाढलेलं आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि MSCB याबाबतचं कुठलंही स्पष्टीकरण देत नाहीये. तर आपल्या शासनाची धोरण या स्मार्ट मीटरच्या बाबतीत नेमकं काय? एकीकडे मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की प्रीपेड मीटर आपण सक्तीने बसवणार नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. काही लोकांच्या घरभाड्याच्या दुपटीने हे वीज बिल येत आहे. तर माझी अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की MSCBने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं आणि जे काही नागरिकांमध्ये मनामध्ये संभ्रम झालेला आहे की पूर्वी आमचं बिल समजा 500 रुपये येत होतं तर दुसऱ्या महिन्यातलं स्मार्ट मीटरचं बिल हे थेट 1000 किंवा 1500 रुपये आलंय. यात जर काय तांत्रिक चुका असतील तर स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत ह्या सरकारने स्थगिती द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, MGPचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना शासनाने कंत्राटी लोकांना सेवेत कायम करावं म्हणून सुद्धा कोर्टाचे आदेश दिलेले असताना मंत्रालयातील एक अधिकारी जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतनं या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. अशाही अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊन कोर्टाचं पालन करून MGP मध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या ज्यांना तांत्रिक अनुभव आहे अशा सगळ्या इंजिनियर लोकांना सेवेत कायम घेण्यासाठी या सरकारने पाठपुरावा करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स AC रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था,
30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार, तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे, सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.